सन्माननीय श्यामल दादा गायकर, सन्माननीय संदीप दादा गायकर, सौ हेमलताताई पवार यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेटची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अंडरम सी सर्कलच्या माध्यमातून गेम ऑन. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. 12 मिनिटाचा अवधी सुरू होतोय. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सचिन. पहिला बॉल वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 1. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरकून मारलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. टोटल स्कोर 2. समीर स्ट्राइक एंड वरती. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. एकच धाव. सो धावफलक पुढे सरकत आहे. 4. 3 चेंडू 4. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे. एकाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 4 चेंडू 4 धावा आपल्याला बघायला मिळतील. स्वर्गीय किशोर लिपोणकर संघ आणि विघ्नहर्ता सीसी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचेल एकूण 5. शेवटचा चेंडू शिल्लक. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची आणि एक धाव. ओव्हर संपेल 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकानंतर 6 आल्यात. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय. सोमनाथ षटक क्रमांक 2. एक अनुभवी गोलंदाज या संघामध्ये. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. सोमनाथ. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल पुढे सरसावलाय आणि एकच धाव देऊन जाईल. धावफलक 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. सात धावा झळकत्या धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड. यावेळेस अजून पुढे सरकलाय. आता मात्र चुकी घडतीये. जे मागच्या षटकामध्ये हवं होतं ते या षटकात मिळतंय. सीमारेषे बाहेर चौकार. धावफलक 11. 11 ऑन द बोर्ड. 4 चेंडू बाकी आहेत अजूनही. चला सामना सुरू करायचा. स्पीडअप करायचं प्लीज.
सतीश साळवे आज फुल फॉर्म मध्ये आहेत. बघूया. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी स्लाइस करायचा होता, फायदा घेऊ शकले नाहीत. एकच धाव मिळेल एका धावेच्या माध्यमातून. 12 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकामधले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन सोमनाथ. कमबॅक करण्याची गरज आहे आणि यावेळेस संधी चालून आली होती. नोचा इशारा आलाय. चला नेक्स्ट टॉस साठी यायचंय. एका बाजूला स्वर्गीय किशोर लिपणकर स्मरणार्थ संघ आणि विघ्नहर्ता सीसी. तर या चेंडूचा निर्णय काय पंच? डॉट बॉल. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर. हॅलो. यावेळी संप्रतिम स्ट्रोक आणि 4 धावांसाठी चौकार. अ, 16 शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. नो बॉलचा कॉल केलाय आणि आता मात्र 2 धावांचा हा चेंडू. धाव फलक 18. 18 ऑन द बोर्ड. नो +1 अशा 2 धावा. 18 18 ऑन द बोर्ड. हा चेंडू परत टाकावा लागेल गोलंदाजाला. पंच रिव्ह्यू घेतील तरच रिव्ह्यू दिलं जाईल. पंच रिव्ह्यू देतील तरच रिव्ह्यू घेतलं जाईल. सो रिव्ह्यू इथे अंकित केले जात आहे. सॉफ्ट सिग्नल नो दिलाय पंच जितू यांचा. एक्झॅक्ट चेक केलं जाईल पंच मोनीश शेलार. सो नो वरती पंच धाव आहेत आणि धाव फलक एकरी सर्कल पुढे. 18 18 ऑन द बोर्ड. या धावा निश्चित आता मागणी ठरतील. नो +1 अशा 2 ऍड करतोय समीर स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सोमनाथ. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला समीर. यावेळेस काय असेल? डॉट बॉल. डॉट बॉल आलाय आणि ओव्हर संपेल दुसरी 2 षटकानंतर. 18. पहिला चेंडू सिंगल, नंतर चौकार, एक सिंगल, डॉट, चौकार, नो बॉल, त्यानंतर डॉट असे षटक संपलेलं आहे.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6, आता आल्या 12, 18 टोटल 2 षटकानंतर. शेवटचं षटक. चला टॉस झालेला आहे का? चला दोन्ही कॅप्टन नेक्स्ट टीमचं लवकर. विघ्नहर्ता सीसी आणि स्वर्गीय किशोर निपुणकर यांचा संघ. चला मॅच चालू करा प्लीज, आपला बराचसा वेळ वाया जातोय. गोलंदाज नेहाल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील घेऊन येतोय पहिला महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस 9चा इशारा येतोय. 19 ही धावसंख्या पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. यावेळेस वेगवान चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सुरुवात पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. 19 या धावसंख्येवरती थांबलाय स्कोर. कमीत कमी 25 पर्यंत पोहोचण्याची गरज असेल 3 षटकामध्ये. एक फायटिंग टोटल जर उभारायची असेल, चांगली फिल्डिंग आणि त्या दरम्यान एकच धाव. 20 धावसंख्या पाहायला मिळेल. 20 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल बाकी अजूनही. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू समीरच्या माध्यमातून आणि निघून जातोय सीमा पार. येतील 4. चोवीस 24 रन्स ऑन द बोर्ड. चला पडद्यापासून थोडं लांब व्हायचंय. प्रेक्षकांना विनंती असेल, क्रुशल्स मॅचेस आहेत आता. धावफलक जाईल 24. समीर ऑन स्ट्राइक. 3 चेंडू बाकी अजूनही. पुढे सरसावलाय आणि एकच धाव देऊन जाईल. दुसरीसाठी वळाला होता पण थांबला होता आणि त्याचं प्रत्युत्तर फलंदाज बाद. दोन धावा झाल्या 25. चला सामना सुरू करा प्लीज. पंचवीस 25. 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. चला टॉस साठी यायचंय. पुढील 2 संघ विघ्नहर्ता सीसी आणि स्वर्गीय किशोर लिपणकर यांच्या स्मरणार्थ जो संघ उतरलाय त्यांचा टॉस आपण करणार आहोत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक सजतंय पुढे. 26 ऑन द बोर्ड. टॉस करायचा आहे. चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये या. एक शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. पुढे सरकलाय आणि आता मात्र एकच धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 ची गरज. तर करूया टॉस आपण.
किशोरजी शेलार यांच्या शुभ हस्ते करूयात. टॉस. चला दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस होतोय. किशोरजी शेलार साहेबांचे शुभ हस्ते टॉस होतोय. बघूयात सेकंड सेमीफायनलचा सामन्याचा टॉस आणि कोण जिंकेल. सो टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला विघ्नहर्ता अर्थात सीसी संघानं. त्यांचा निर्णय लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल. बॉलिंग ओके. तर फलंदाजी करायची आहे. स्वर्गीय किशोर लिपण यांच्या स्मरणार्थ जो संघ खेळतोय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सोमनाथ, दुसऱ्या बाजूला सतीश, ऑल इंडिया आयकॉन. मागच्या मॅच मध्ये आपण त्यांची खूप चांगली इनिंग मॅच विनिंग परफॉर्मन्स पाहिला होता. त्याच अपेक्षेने जरूर उतरलेत मैदानामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 चौकार, 2 मॅन ऑफ द मॅच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. सो गेम ऑन. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा करायच्यात. 18 चेंडूंच्या मदतीने. विशाल पहिले षटक घेऊन. चला फास्ट करायचंय प्लीज. 10 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर होणं गरजेचं आहे. पहिला बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक. एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात. 27 ची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. अजूनही एक धाव. स्ट्राईक एंडला सतीश. खूप मोठ्या अपेक्षा असतील या खेळाडूवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही थांबवू शकले नाहीत. 2 धावा धावफल कव्हर. 26 ची गरज 16 चेंडूंच्या मदतीने. अजून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चांगली फिल्डिंग. 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीमसाठी. 3 चेंडूमध्ये धावा उभारल्या 3. करायच्यात अजून 25. एकूण 15 चेंडूंच्या मदतीनं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरकलाय आणि आता मात्र बिग विकेट. बडी मछली जाल में पहिला धक्का. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. सामना लवकर सुरू करायचा आहे प्लीज. यावेळेस पुढे सरकलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक सस्त एकूण 4. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल रिमेनिंग. यावेळेस आता मात्र फटका फसलाय आणि फलंदाज तंबूत जाऊन बसलाय. बसतोय दुसरा धक्का. सुरू करायची विनंती असेल. आज आपल्याकडे वेळेचं बंधन आहे.
दुसरं षटक गोलंदाज. चला बॉलर्स नेम प्लीज. गेम ऑन. पहिलाच बॉल, यावेळेस एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. षटक सुरू होतं दुसरं. बॉल तयार. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत. एकच धाव देऊन जाईल. धावफलक 6 या आकड्यावर. 2 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं आता मात्र फार गरजेचं आहे. सावकारांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला उचित अशी धावसंख्या गाठायची 28ची तर या सिंगल डबल्स पेक्षा मोठे फटके येणं गरजेचं आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 7 ऑन द बोर्ड. यावेळेस एकच धाव. आठ धावा धावफलकावरती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 8 धावा आतापर्यंत उभारल्यात. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली नाही होऊ शकली. त्या दरम्यान एकच धाव. 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन द बोर्ड. नऊ धावा धावफलकावरती. यावेळेस आता मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर शेवटचा चेंडू शिल्लक 9 झालेले आहेत. लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू आणि डॉट बॉल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकते. 6 चेंडू 18ची गरज. 6 बॉल्स 18. चला नेक्स्ट टीमने देखील सज्ज राहायचंय. जो संघ जिंकेल त्याचं फायनलचं तिकीट नक्की पक्के होईल. सामना सुरू करायचा लवकर. 18 पाहिजेत 6 चेंडूंमध्ये. सहा चेंडू 18ची गरज. 6 बॉल्स 18. सामना सुरू करायचा आहे प्लीज. पहिला बॉल. 9चा इशारा. 17ची गरज अजूनही. 5 चेंडूंच्या मदतीनं. 11 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा 9+1 ऍड करणार आहोत. 13 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 15ची गरज अजूनही. 6 बॉल्स 15. यावेळेस वेगवान चेंडू जरूर पण एक धाव थांबवू शकले नाहीत. 5 चेंडू 14ची गरज. 5 चेंडू 14. 5 बॉल्स 14. चला मॅच चालू करा प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. चांगली फिल्डिंग पण एक धाव थांबवू शकले नाहीत.
टोटल स्कोरचा विचार केला तर 15 ऑन द बोर्ड. 2 चेंडू 13ची गरज आहे अजूनही. 4 चेंडू 13. यावेळी समोर खेळत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. धाव फलक सजेल एकूण 17. 11ची गरज आहे अजूनही. 3 चेंडू 11. 3 बॉल्स 11. 3 चेंडू 11. यावेळेस वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 11चं समीकरण. 2 बॉल्स 11. एकच धाव आणि 10ची अजूनही गरज असेल येणाऱ्या एकमेव चेंडू मध्ये. सो फायनलचं तिकीट जवळपास पक्क झालंय गोलंदाजी करणाऱ्या टीम ओमकार मित्रमंडळचं. आणि आता मात्र धडक मारली आहे थेट या स्पर्धेच्या फायनलच्या लढतीमध्ये. त्यांचं अभिनंदन. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. समीर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला लवकर मॅन ऑफ द मॅच